झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय दत्तला आज पुण्यातल्या येरवडा कारागृहात हलवण्याची शक्यता वर्तवली जाते। संजय दत्त मागच्या 2 दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहे, मात्र त्याची लवकरच येरवडा जेलमध्ये रवानगी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संजय दत्तनं यापूर्वी आपल्याला येरवडा जेलमध्येच शरण येण्यास परवानगी द्यावी असा अर्ज केला होता। दरम्यान राज्यातल्या वेगवेगळ्या कारागृहात किती कैदी आहेत, तिथली सुरक्षा व्यवस्था काय आहे, कशी परिस्थिती तिथे आहे याचा तपशील मागवण्यात आला असून त्यानंतरच संजयला कुठे ठेवायचं याचा निर्णय होणार असल्याची माहिती पोलिसातील सूत्रांनी दिली। आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अजित, 2 दिवस आर्थर रोड तुरुंगात राहिल्यानंतर संजय दत्तला आज येरवड्यात हलवण्याची शक्यता वर्तवली जाते। काय हालचाल आहे, काय परिस्थिती आहे? भूषण, ज्या पद्धतीने संजय दत्तला टाटा कोर्टामध्ये नेण्यात आला होता, त्यानंतर त्याला ते तब्बल 8 तास टाटा कोर्टामध्ये त्याला काढण्यात तिथून पुढे नंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं। त्यावेळी जी प्रोसेस होती त्याचप्रमाणे जेल प्रशासन देखील जेल प्रशासन जे आहे त्यांचा देखील मोंगळ कारभार सुरू आहे। जेल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार की आम्हाला गृह खात्याकडून काही निर्णय आले नाहीत किंवा काही आदेश आले नाहीत कुठे हलवावा, त्या संदर्भात वेळोवेळी आम्ही गृह खात्याशी संपर्क करतोय, पण तिथून जोपर्यंत आम्हाला काही आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही संजय दत्तला कुठे हलवू शकत नाही। त्यामुळे संजय दत्तला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। आर्थर रोड जेलमध्येच संजय दत्त राहील। संजय दत्तला अंडा सेलमध्ये ठेवलं होतं आणि आता त्यानंतर संजय दत्तनी परवानगी मागितली होती येरवडा जेलमध्ये शरण येण्याची, मात्र त्याला परवानगी नाकारली गेली होती। आता पाहूयात काय होतंय। उत्सुकता। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।